मूल्य काढायची ना मग अंशाला घ्या. प्रश्न बघा, कोई व्यक्ती 28 रुपये मेच केले, खरेदी किंमत झाली 28, बरोबर. और उसे 30 के हानि पर बेचता है. आता 100 वरून 30 गेली किती राखलं? 70, बरोबर. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 7 8 56 शून्य 7 2 14 5 19. काय का होते ते बघा, गेलं बोल एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं जायचं सध्या तेवढं बघा. लक्ष देऊ कसं होतं उदाहरण दाखवतो. उदाहरण बघा, एक वस्तु को 2400 में बेचने पर 25 रुपये की हानि होती. आता ही त्याची खरेदी किंमत नाही, त्याची विक्री किंमत आहे. ज्यावेळेस आपण खरेदी किंमत काढतो क्रय मूल्य, त्यावेळेस आपण काय करतो? नफा पुढे देतो शेताला, बरोबर. 2400 रुपये नाही, 100 गुणिला पाहिजे किती? 25% हानी. मतलब किती घ्यावं लागेल सध्या खाली? बेस्ट, बरोबर. 25 75 25 चौक 100, 3 1 3 3 8 24, 2 शून्य कुठे झाली अंशाला, 8 चौक 32 म्हणजे 3200 काय दिले आता खरेदी होती. आता याच्यावर 25% लाभ प्राप्त करणे के लिए त्याची विक्री किंमत किती असली पाहिजे? आता या 3200 वर किती टक्के लाभ पाहिजे? 25% लाभ. 3200 25 100 25 किती? 125 पाहिजे का? 2 शून्य गेले, 2 शून्य. आता 125 गुणिले किती? 32. समजतंय? 2 म्हणजे 10, अच्छा नाही 2 2 4 ने 5, 2 1. आता एका संख्येने गुणाकार झाला 1, 3 5 15, हा चले 3 2 6 1 7, 3 1 5 15 0 8 चले 7 2 9 1 10, हा चले किती आले? काय काय मी मायनस केलं करते. मायनस केलं लाभ लाभ म्हणजे कसं करायचं? हे दोघं सांगायचं मायनस केलं आणि टेस्ट केलं. उदाहरण आइटम किती? 2 वाली मसूर. 5 किलो गेहूं और 10 किलो मसूर, बरोबर. उनका क्रय मूल्य क्रमशः 70 रुपये काय? गहू एका किलोची 70, तर 5 किलोची किती? 350. तर प्रति रुपये किलो मसूर 80, तर 10 किलोची किती?
बरोबर. विक्री करण्यापूर्वी म्हणजे विक्री करताना 10% नफा कसा झालाय गहूवर 350 गुणिले 110 भागिला आणि 20% नफा कसा झालाय मसूर पैसे किती 800. बरोबर. जरी तर 10% तोटा असता तर 90 आले असते आणि 20% हानी असते तर काय आले असते 80. पण नफा आहे म्हणून हा शून्य गेला हा पण गेला हा पण गेला हा पण 11 5 55 हातच्याला 11 ते 5 2 शून्य गेले 2 शून्य 12 8 96 म्हणजे किती 900. आता सव्वीस जो म्हणता म्हणजे बघा आता 385 आणि 907 हा 5 8 आणि 7 14 4 हातच्याला आहे 9 3 12 ने 1385. मागचा आरएमजीचा क्वेश्चन आहे 100% घेऊन आपण घेऊ. एक खराब वस्तु जिसका मूल्य रुपये 1200 है उसको 15% हानि पर बेचा जाता, यदि मूल्य में और 5% की कमी की जाती है तो इसका विक्रय मूल्य क्या होगा? एक खराब वस्तू जिसका मूल्य त्याची किंमत किती 1200. सध्या किती किंमत त्याची 12. तर त्याला तर विकायचे असेल किती टक्के आहे रुपये तो 15. आता हानी पडणार 100 प्लस करतो का मायनस किती होतील मग 45 भागिला बरोबर. ते 2 शून्य गेले 2 शून्य 85 गुणिले किती 12 25 60 आजच्याला 6 12 ते 96 96 6 किती 102 ना म्हणजे 1020 रुपयात तिला तोट्याने मिळतो किती तोट्याने 15% तोटा आहे. आता या मूल्यामध्ये यदि मूल्य में और 5% कमी की जाती म्हणजे वरती किती झाला आता 95 भागिले किती हा शून्य गेला हा शून्य 2 पंचे 10 2 पंचे 10 बरोबर समजतंय ना. 51 गुणिला 95 भागिला 5 19 5 95. ठीक आहे किती भागिला 19 चा भागिला. आता 51 गुणिला 19 19 एक 19 हातच्याला किती 1 19 मध्ये 95 95 ने किती 4 म्हणजे किती 900 पाठ पाहिजे किती पर्यंत 20 पर्यंत. तर काय ते सूत्र x अधिक y अधिक
x गुणिले y भागिले 100. आता बघा इथे काय शेअर करावं लागेल. एक व्यापारी शर्ट को अंकित मूल्य से 6% कम म्हणजे तो -6 बेचता है वह कभी पर अंकित मूल्य लागत मूल्य से 15% ज्यादा म्हणजे काय प्लस करावं लागेल. सूत्रातला प्लस -6 गुणिले 15 भागिले x मध्ये दोघे किती 6.5. आता 15 + 90 चिन्ह काय मायनस भागिले किती 15 + 6 गेले किती 9 चिन्ह प्लस असेल बरोबर. हा शून्य गेला हा शून्य गेला. आता 9 अधिक एकावर किती शून्य आता छेदाला 1 उत्तर काय येईल 0.9 समजते ना बघा. हा 9 अधिक 9/10 छेदाला जेवढे शून्य तेवढं आपण अंशाला किती जरा 1 तेवढे घेऊ आपण डावीकडे सरतो म्हणजे तर 9 हा अधिक इथे एक शून्य एक आणि किती कर सरकेल मग 1 म्हणजे तो किती येणार 9.0.9. आता 9 मधून 0.9 उत्तर किती येणार 8.1 लाख. म्हणजे शुक्रवारी टेस्ट असेल 25 मार्कांची या. बघा काय होतं एक विद्यार्थ्याला 60% लाभ पर 3 रुपये 15 टक्के भेटतात. 3 रुपये किती 15 3 1 3 3 15 एक आहे किंमत. आता लाभ किती 7 बरोबर समजते ना. खरेदी ते म्हणजे खरेदी किंमत काढायची पहिले म्हणायची आपण पर्सेंट पुढे घेतला खाली घेतला 60% म्हणजे काय 100 ला 60 160 हा शून्य गेला हा शून्य गेला 1 × 10 हे 8 हा 5 गेला हा 5 गेला किती राहिलं फक्त 8 गेले. याला गणित म्हणतात ठीक ठीक प्रोसेस सोडा प्लस बघा खरेदी किती आहे बघा एक आणि एक रुपये किती 4 5 इथे खरेदी झाली विक्री किती झाली याची 100. आता लाभ ज्यावेळेस काट काढला त्यावेळेस आपण काय करतो वजाबाकी करतो. आता 1/5 1/4 छेद समान आहेत का काय करावं लागेल लसाई तर 5 5 चौक 20 लसाई किती देणार 20 इथे 20 यायला पाहिजे इथे 20 यायला इथे किती मोलार 4 अंशाला 4 इथे किती 5 आला इथे किती 5 बरोबर. शेतकऱ्याला कॉमन आता 20 4 1 4 5 1 5 4 किती उरले 6 बरोबर. इथे जाता विक्री आणि जाता विक्री. आता खरेदी किती आहे 1/5 नफा 1/20 आहे खरेदी किती 1/5 गुणिले सूत्रातला 100 समजते ना. आता कोण जाणार गुन्हेला बघा
चौक 20, 1/4 बरोबर 1/4 मुळे किती 100, 4 आहे 4 25 चौक 100 म्हणजे किती टक्केला कसं काय विस्तारलं आलाय का कोण जाते कसं ते उत्तर तुम्ही मारताय सर जे यायला त्याचा फायदा नाही काही सेबिहाने अपनी एक दुकान के लिए कितने 8 प्रति बोल रहा है 240 का किती ना 8 24 8 192 8 ही त्याची खरेदी झाली बरोबर आता घरी आणताना 24 कप खराब झाले 240 वजा 24 शिल्लक किती राहिले 200 ते 216 कप त्याने काय केले 12 प्रमाणे विकले 12 बरोबर अच्छा मी किती 12 आहे 12 12 7 19 19 9 आजच्याला आहे 12 2 24 ने 25 आहे 12 2 24 ने 25 बरोबर 25 चे 92 डिप्रेशन वजा 1920 दोन जागा 2 7 9 2 गेले किती 7 25 मध्ये किती उरले 6 बरोबर नफा झाला 672 गुणिला सुधारला 100 खरेदी किती होती 1920 हा शून्य गेला हा शून्य 9 1 10 2 12 7 2 9 चा 15 किती भाग जातोय 3 आला 3 17 किती उरले 3 चौक 12 3 दुनी 6 3 दुनी 6 3 चौक 12 224 भागिला 14 किती भाग दिला का 7 हा 2 भाग बरोबर मेट्रिक्स 6 बेदुनी 4 बेग बेदुनी बरोबर 112 चे निमी किती 56 25 चे निमी किती 16 ठीक 16 चे निमी किती 8 56 चे निमी किती 28 बेचूक 8 बेपंचे 10 28 गुणिले 50 भागिले 4 समजते 4 7 7 5 आपण सुंदरी घ्यायचं झालाय ना 7 5 सर यूपीएससी हे बघा एक काम करतो ते जास्त आकडेमोड होते ते आपण शॉर्टकट मध्ये हां बघा आणि हा ठीक आहे नवीनचा काय 760 आणि 672 बघा आलाय ना बघा लक्ष द्या गुरुला किती बायला किती 1920 आता लक्ष द्या तर 1920 होती हा शून्य गेला आता 3 भाग केला 3 7 बरोबर सॅन्ट्रिक राहतो एक उरले झाले 12 3 चौक 3 दुनी किती उरले 1 किती झाले आता 12 3 चौक आता बघा 224 गुणिले 10 भागिले 16 भाग देत गेला हा देईल ना 16 चौक 64 16 1 किती उरले 6 उरले 6 होती ना बरोबर किती झाले 64 16 चौक बरोबर आहे ना बरोबर त्याने मी किती 7 4 चे मी किती 2 बेग बे पंचे 7 5 35 असे
हे आकड्यामुळे तुम्हाला काय विषय माहिती होतं लेंथ झाला नाही रे इंग्लिश का तुमचा प्रश्न आहे